विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आज 5वं लेक्चर आहे आणि तुम्ही माझ्याशी जोडले गेलात. तुम्हाला व्हिडिओ आला की तुम्ही लगेच बघता, नोट्स काढता, व्हिडिओ पण तुम्हाला आवडतोय. पण बरीचशी मुलं नवीन आहेत. माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव आहे महेश सर. मी साताऱ्यामध्ये ऑफलाईन क्लासेस घेतो आणि हा माझा नंबर आहे. तुम्हाला काही डाउट्स वगैरे असतील तर या नंबरवर विचारू शकता. मी बऱ्यापैकी फोन कॉल रिसीव्ह करतो. नाही तर पुन्हा रिटर्न कॉल नक्की करेन. महत्वाचं काय माहितीये का, की आपलं जे सह्याद्री ट्युटोरियल्स हे चॅनल आहे ना, कोविडच्या अगोदरपासून मी ते चॅनल सुरू केलंय आणि आज आपलं 5वं वर्ष आहे किंवा म्हणूया आपण आपल्या क्रॅश कोर्सची 5वी बॅच यावर्षी आपण कंडक्ट करतोय. मग गेल्या 4 वर्षात जबरदस्त रिझल्ट लागलेला आहे. खूप मुलं सी मध्ये जावा, पी-आय-सी-टी मध्ये, व्ही-जे-टी-आय कुठल्याही कॉलेजमध्ये जावा, क्रॅश कोर्सची मुलं आहेतच. YouTube वरून जे मला फॉलो करतात ती मुलं आहेत, भेटतीलच तुम्हाला. मग या आपल्या चॅनलवर थोडक्यात सांगतो, की एक बॅच संघर्ष आहे, की ज्या बॅचमध्ये आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री बोर्डची तयारी करून घेतोय. का माहितीये का? कारण जे प्रिपरेशन करणारी जी अकॅडमिक मुलं आहेत, ती बोर्डकडे लक्षच देत नाहीत. मग अशा मुलांसाठी ही बॅच आहे म्हणूया आपण. अशा मुलांसाठी सगळ्यांसाठीच आहे, की ज्यांना बोर्डची प्रिपरेशन कुठेतरी आपण कमी पडलोय असं वाटतंय ना, त्यांच्यासाठी ही बॅच आहे. याच्यामध्ये मी टेक्स्ट बुक मधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतोय विथ लॉग कॅल्क्युलेशन, डेरिव्हेशन इम्पोर्टंट जे काही सगळ्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत, त्या आम्ही घेतोय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपला एक क्रॅश कोर्स असतो 2025 असं लिहिलंय मी त्या रेग्युलर मुलांसाठी. बरोबर आहे? आणि एक बॅच आहे ती आहे ड्रॉपर्स टू टॉपर बॅच. ज्यांनी ड्रॉप घेतलाय अशा मुलांसाठी. पण हे सगळ्या बॅचेस तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल्स ह्या आपल्या आपल्या ॲप्लिकेशनवर आहे. प्ले स्टोअर मधून ते ॲप डाउनलोड करा. 15 ते 20 फ्री कंटेंट मध्ये व्हिडिओ आहेत. ते बघा. आवडले, बॅच घ्यायची इच्छा झाली, की या नंबरला कॉल करा. तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा. ओके, मग चला आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. काय चाललंय ए मध्ये आपलं? अप्रॉक्सिमेशन. मग आता हा जो पार्ट आहे अप्रॉक्सिमेशनचा, तो आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे. नंतर घेणार आहे मी रोल्स थेरम, की जे व्हेरी इम्पोर्टंट आहे आणि खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. बरं, माझी रिक्वायरमेंट काय पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, की मला हवंय अॅक्युरसी. हां, रोल्स थेरममध्ये इथं सुद्धा स्क्वेअर करायचा आहे, क्यूब करायचा आहे, प्लस मायनस, कॅल्क्युलेशन, मल्टिप्लिकेशन या गोष्टी करायच्या आहेत. सिंपल बेसिक गोष्टी आहेत. 3 इंटू 3 म्हटलं तर काही जण 6 लिहितायत. मोठी मिस्टेक आहे. 3 इंटू 3 9 आहे. पण 6 का लिहिता तुम्ही? गडबड होते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. मी आज एकही न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देणार नाही. तुम्हाला सॉल्व्ह करायला लावणार आहे. मी एक्सप्लेन करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ना, शांतपणे इथं बघा, की फंक्शन आपल्याला दिलेलंच आहे. मग बघा आपली पहिली स्टेप काय असते, की मला फंक्शन शोधायचं आहे. पण इथं फंक्शन दिलेलंच आहे. नेक्स्ट स्टेप आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतोय. एफ डॅश एक्स किती सोपं डेरिव्हेटिव्ह आहे. एक्स क्यूब दिलंय. 3x स्क्वेअर. इथं कुठल्या चेन रूलची पण गरज नाही, प्रॉडक्ट रूलची पण गरज नाहीये. काही सबस्टिट्यूशन सुद्धा नाहीये. स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x असतं. पण अगोदर 5 आहे ना. 5 टू द 10x होणार. याचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3 कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह 0 पण मी तुम्हाला करायला लावतोय ते. डेरिव्हेटिव्ह झालं की a ची व्हॅल्यू मला सांगा x ची व्हॅल्यू त्यांनी काय दिले? 1.98. मग तुम्ही a ची व्हॅल्यू 2 घ्या. होल नंबर घ्या 1.98 चा क्लोज असणारा आणि आता h ची व्हॅल्यू कशी काढायची? तर गेले 2-3 लेक्चर मी ओरडून सांगतोय. त्यांनी दिलेल्या व्हॅल्यू मधून आपण जे अझ्युम a ची व्हॅल्यू केली ती मायनस करा. त्यांनी 1.98 दिलंय. त्याच्यापेक्षा 2 हा नंबर मोठा आहे. त्यामुळे h ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आणि ती येणार आहे 0.02 बरोबर ना? 1.98 मायनस 2. ए आणि एच झालं. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही एफ ऑफ ए काढा. इथं सिंपल कॅल्क्युलेशन. तुमच्या फंक्शनमध्ये जिथं एक्स लिहिलंय ना, तिथं 2 पुट करा. मग 2 चा क्यूब 8, 2 चा स्क्वेअर 4 इंटू 5 20, 2 इंटू 2 4 ह्या सगळ्या व्हॅल्यू कुठेतरी तुम्हाला काढलेल्या नक्की दिसतील इथं. पण इथं बरं का, हे इथं प्लस साइन आहे काय मायनस आहे नीट चेक करा. पुस्तकातला प्रॉब्लेम आहे सॉल्व्ड प्रॉब्लेम बरं का. आता मी काय करतोय, मीच चेक करतोय. ओके, प्लस साइन आहे तिथं. कुठला साइन आहे? प्लस. ओके. मग तुम्ही एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काढा. नंतर एफ डॅश ए ते कसं काढणार? जे तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढलंय ना, तिथं जिथं एक्स आहे तिथं 2 पुट करा. पुन्हा सॉल्व्ह करा. आणि सगळ्यात शेवटी हा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला वापरा, की एफ ऑफ ए प्लस एच इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. काय अवघड आहे का? काही अवघड नाही. टोटल प्रॉब्लेम फक्त 3च आहे. त्यातला हा एक सॉल्व्ह करून दिलाय आणि हे 2 एक्सरसाइज मध्ये आहेत.
सांगा मला ए ची व्हॅल्यू किती घेणार? ऑब्व्हियसली 2 घेणार आहे. एच पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल? निगेटिव्ह येणार आहे कारण ह्याच्यातून 2 मधून ते मायनस केलं. 1.99 मायनस 2 केलं, तर मायनस 0.01 येईल. इथं मात्र ए ची व्हॅल्यू 1 घ्या आणि एच येणार आहे 0.12. गंमत सांगू का? जेव्हा ना ए ची व्हॅल्यू आपण 1 घेतो ना, ते सगळ्यात सोपं कॅल्क्युलेशन असतं. कारण 1 चा क्यूब करा, 1 येणार आहे, 1 चा स्क्वेअर करा, 1 येणार आहे. 1 इंटू कुठलाही नंबर केला की तोच नंबर येणार आहे. बरोबर आहे? मग आता मला सांगा 3-4 मिनिटं लागली मला हा टाइप एक्सप्लेन करायला. एक्झामच्या आदल्या दिवशी हे काय सोडवत बसायचंय का आपल्याला? नाही. मी अगोदरच सांगितलंय, की ए-ओ-डी या टॉपिकमध्ये एकही थेरम नाही. थेरमची जरा प्रॅक्टिस करावी लागते बरं का. ते प्रूफ कसं केलं हे लिहावं लागतं. याच्यात एक पण थेरम नाहीये. तुम्हाला ॲट एनी कॉस्ट, अप्रॉक्सिमेशन, मॅक्सिमा, मिनिमा, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, रोल्स थेरम, एल-एम-व्ही-टी आणि भरपूर अजून काही ॲप्लिकेशन आहेत. व्हेलॉसिटी, पुन्हा त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन हे जे टाइप आहेत, हे तुम्हाला आले पाहिजेत, लक्षात राहिले पाहिजेत. बोर्डच्या पेपरच्या वेळेस मॅथ्सला एकच दिवस सुट्टी असते. मग असे टॉपिक इतके परफेक्ट करा, की त्यावेळेस पटकन 10 मिनिटात त्या टॉपिकची रिव्हिजन व्हायला पाहिजे. ओके. मग हा पहिला टाइप क्लिअर झालाय. आता महत्वाचं आहे रोल्स थेरम. सीईटी साठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. द रिअल व्हॅल्यूड फंक्शन इज कंटिन्युअस ऑन इंटरवल दिलाय ए आणि बी. डिफरन्शिएबल बॅग. बघा पहिला काय बोललो मी? कंटिन्युअस पाहिजे. अजून काय? डिफरन्शिएबल पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं ए आणि बी याच्यामध्ये एक व्हॅल्यू अशी आहे, की ती व्हॅल्यू जर मी याच्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केलं, तर त्याची व्हॅल्यू काय येते? 0 येते आणि अजून महत्वाचं आहे इथं दिलंय बघा. आता तिने लिहिलंय त्यामुळे गडबड होते. इथं एफ ऑफ ए लिहिलंय आणि इकडं इक्वल्स टू एफ ऑफ बी लिहिलंय. म्हणजे थोडक्यात लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट फंक्शन मध्ये पुट केलं त्याच्या व्हॅल्यू इक्वल आल्या पाहिजेत. ही एक कंडिशन आहे. कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल पाहिजे. ही पण एक कंडिशन आहे. रोल्स थेरम व्हेरिफाय करा. 4 मार्काला बोर्डच्या एक्झाम मध्ये प्रश्न आल्यानंतर तुम्हाला ते डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 त्याच्यावरून सी ची व्हॅल्यू काढली पाहिजे. आणि ती सी ची व्हॅल्यू ना ए आणि बी याच्या मध्ये आली पाहिजे. म्हणजे समजा तुमचं 2 आणि 7 असं ए आणि बी ची व्हॅल्यू आहे. तर तुमची सी ची व्हॅल्यू 8 येऊन चालणार नाही. मग तिथे सॅटिस्फाय होणार आहे का ते? या दोघांच्या मधलेच पाहिजे. 3 चालेल, 4, 5 चालेल. ओके. बरं. मग आता रोल्स थेरमच्या बेसिक कंडिशन सांगितलंय. इथं ग्राफमध्ये त्याने एक्सप्लेन केलंय. सगळ्यात महत्वाचं हे काय वाचा रे? डेरिव्हेटिव्ह काय? 0. पहिल्या लेक्चरमध्ये आपण टॅन्जंट नॉर्मलचे न्यूमेरिकल्स घेतलेत लक्षात घ्या. आता क्लिअरली dy बाय dx हा असतो स्लोप ऑफ द टॅन्जंट. मग बघा, ह्या कर्व्हचा हा जो टॅन्जंट आहे, त्याचा स्लोप तुम्हाला 0 दिसतोय की नाही? म्हणजे या A टू B या इंटरव्हलमध्ये, या कर्व्हमध्ये एकच पॉइंट C असा आहे, ही किंवा ती कर्व्ह बघा, की त्या ठिकाणी स्लोप 0 आहे. स्लोप 0 आहे याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा? 0 येणार आहे. मग आता डायरेक्टली आपण न्यूमेरिकलकडे गेलो तर काय हरकत नाही. मला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळ लागेल. पण हा तुमचा होमवर्क आहे. होमवर्क प्रचंड आहे. पण मला अजून तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, मी तुम्हाला डायरेक्टली स्लाइड नंबर 14 वरती नेणार आहे. बघा, मी 1 मिनिटाचा ब्रेक घेतो. तुम्ही सगळे बघा तुम्हाला काय लक्षात येतंय. टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम बघा आणि हा लेटेस्ट पी-वाय-क्यू आहे 2023 मधली बघून घ्या. काय दिसलं तुम्हाला ते मला सांगा. तुम्हाला सी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू बघा सेम टू सेम आहे का? त्याच्यानंतर त्यांनी पी आणि क्यू विचारलं. इथं ए आणि बी विचारलं. एवढाच फरक आहे. बाकी व्हॅल्यू बघा एक्स क्यूब, एक्स क्यूब. पी एक्स स्क्वेअर, बी एक्स स्क्वेअर, क्यू एक्स, ए एक्स, 5, 5, 1, 2, 3, 1, 2, 3. मग काय कन्क्लुजन आहे आपलं, की टेक्स्ट बुक मधले 80 टू 90% प्रॉब्लेम हे सीईटीत येतात. आणि माझ्याबरोबर तुम्ही ते करणारच आहात. पण क्रॅश कोर्समध्ये आपण हे प्रॉब्लेम घेऊन जेईई लेव्हलचे क्वेशन्स पण घेतोय, जे सीईटीला येऊ शकतात. त्यामुळे यश नक्की आहे. तुम्ही क्रॅश कोर्सवरचे फ्री कंटेंट बघा आणि तो बघत असताना ड्रॉपर्स टू टॉपर बॅच मधला पण फ्री कंटेंट बघा आणि क्रॅश कोर्स 2025 मधला सुद्धा बघा आणि नंबर मी दिलेलाच आहे सुरुवातीला. बरं, मग आता आपण मेनली की नाही न्यूमेरिकलकडे वळूया. ठीक आहे? बघा. मी तुम्हाला आता सांगितलं, की तुम्हाला मी सांगणार आहे बेसिक फक्त. चला इथं A ची व्हॅल्यू 0 आहे आणि B ची व्हॅल्यू 3/2 आहे. हे ना पॉलिनॉमियल आहे. हं. म्हणजे ते कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. बघा, हे पॉलिनॉमियल आहे व्हिच इस कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. A आणि B ची व्हॅल्यू दिलेत.
कंटिन्युअस आहे आणि डिफरन्शिएबल आहे. हे पण कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. पण तुम्हाला सांगतो पहिली तेवढीच कंडिशन नाहीये रोल्स थेरमची. एफ ऑफ ए काढलं पाहिजे. लकीली ची व्हॅल्यू 0 आहे. ह्या सगळ्या ठिकाणी 0 पुट केलं, येणार ना व्हॅल्यू. आली का? बरं. आता नंतर तुम्ही एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काढा 3/2. मग एफ ऑफ 3/2 काढलं तर जिथं-जिथं एक्स आहे ती 3/2. आता गंमत आहे. 3 चा क्यूब 27, 2 चा क्यूब 8. मग ते सगळं सॉल्व्ह केलं पाहिजे. आणि तेवढं सगळं सॉल्व्ह करून इथं खरी गंमत आहे. इथं खरी ॲक्युरसी पाहिजे लक्षात घ्या. तिथं गडबड केली की संपलं. आलं का 2? मग एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीची व्हॅल्यू सुद्धा इक्वल आहे. याचा अर्थ हे थेरम इथं काय होतंय सॅटिस्फाईड होतंय. पण ते तिथं सी ची व्हॅल्यू काढायला सांगितली नाही. चेक द कंडिशन्स म्हटलंय. ओके. आता नेक्स्ट इथं बघा. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 1 टाकल्यानंतर मिळेल. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू 4. एफ ऑफ 1 टाकल्यानंतर मला 2 मिळते. बी टाकल्यानंतर ती व्हॅल्यू 11 मिळते. मग हे इक्वल आहे का? नाही. म्हणजे इथं नॉट सॅटिस्फाईड लक्षात घ्या. आता मुद्दा असा आहे, एवढंच करायचं आहे का? मग संपलं की ईझी आहे ना? पण मगाशी आपण एमसीक्यू बघितली होती. ती थोडीशी चॅलेंजिंग आहे. मी ती एक्सप्लेन करणार आहे. मला तुमच्याकडून होमवर्क म्हणूनच पाहिजे हां. इथं पुन्हा व्हेरिफाय करायचंय लक्षात घ्या. इंटरव्हल दिलाय तेच मेथड. पॉलिनॉमियल आहे. ओके. पॉलिनॉमियल आहे. कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे मग. ए ची व्हॅल्यू किती आहे? 0. मग चला 0 पुट केल्यावर एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 10 येणार आहे. आली बघा. बी ची व्हॅल्यू 4 पुट करा. म्हणजे तिथं एक्स आहे तिथं 4 पुट करा. 10 आलंय. म्हणजे एफ ऑफ ए इक्वल्स टू एफ ऑफ बी आलं. चला ह्या कंडिशन ऑल द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. पण आता मला सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्यासाठी मला या फंक्शनचं सिंपल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ओके. हे डेरिव्हेटिव्ह काढलं. आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर 2x 4 हे डेरिव्हेटिव्ह आलं, की त्याला 0 शी इक्वेट करा. मग 2x 4 ला 0 शी इक्वेट करा. -4 चं +4 होईल इंटू च अपॉन एक्स ची व्हॅल्यू 2 येणार आहे. आणि 2 हे या इंटरव्हलमध्ये आहे की एक्स म्हणजे सी म्हणूया आपण. एक्सच्या ठिकाणी सी पुट करणार ना. मग सी ची व्हॅल्यू 2 आली. हे रोल्स थेरम व्हेरिफाईड होतंय. ओके. इथं कंडिशन्स सॅटिस्फाईड होतायत. व्हेरिफाय म्हटलं तर तुम्हाला सी ची व्हॅल्यू काढायची आहे. हे आता कळालं का? इथे त्यांनी म्हणलंय कंडिशन सॅटिस्फाईड होतात का? कंडिशन्समध्ये 2 कंडिशन कंटिन्युअस डिफरन्शिएबल आणि एफ ऑफ ए इक्वल्स टू एफ ऑफ बी. पण व्हेरिफाय करा म्हटलं तर सी ची व्हॅल्यू काढा आणि ती व्हॅल्यू त्या इंटरव्हलमध्ये आली पाहिजे. ओके. आता नेक्स्ट हा माझ्या मते सीईटीत येणाराच प्रश्न आहे. येईलच यावर्षी लक्षात घ्या. आल्यानंतर तुम्ही माझी आठवण काढणार मला माहिती आहे. परीक्षेत आलाय आणि मला जमत नाही. फक्त मला माहिती आहे रे हाय पुस्तकातलं. असं नको. इंटरव्हल ए टू बी दिलाय आणि सगळ्यात महत्वाचं हे जे फंक्शन दिलंय ना, त्यांनी म्हणलंय सगळं सॅटिस्फाय होतायत ते कंडिशन्स वगैरे. लोअर ए ची व्हॅल्यू 0 दिले आणि आता बी काढायचे. तर तुम्ही एफ ऑफ ए ची व्हॅल्यू पुट केली तर 3 येते. कुठेतरी काढलीच असणार आहे. बघा एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. पण आता मला बी ची व्हॅल्यू काय हे शोधायचं आहे. मग मी तुम्हाला क्लिअरली सांगू का त्यांनी केलंय काय माहितीये का? ह्याच्यातून एक्स स्क्वेअर कॉमन काढा. एक्स मायनस 2 येते बघा. ओके. आलं का? एक्स स्क्वेअर कॉमन काढा. एक्स मायनस 2. गंमत म्हणजे काय सांगतो लक्षात घ्या, की त्यांनी हे असं केलंय ना, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जर मी एक्सची व्हॅल्यू तर 2 पुट केली तर काय होईल बघा. 2 - 2 काय येईल? 0. बघा गंमत बघा. जर मी एफ ऑफ फॉर एक्स इक्वल्स टू 2 आता हे लॉजिकली आपणच ठरवायचंय. एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली तर याची व्हॅल्यू 0 येते बघा हे तुमचं जी ऑफ एक्स आणि 0 प्लस 3 परत किती येते? 3. म्हणजे इथं कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही? म्हणजे याचा अर्थ मग बी ची व्हॅल्यू 3 येणार. एवढं सगळं लिहायची काही गरज नाही. If we put b equals to 2, all the conditions are satisfied, hence b equals to 2. गंमत सांगतो, एवढं त्यांनी जे g of x काढलंय, इथं g of 0 वगैरे लिहितायत. असं केलं नाही तरी चालू शकतंय, पण ते तुम्हाला ट्रायल एंड एरर बघावं लागेल मग बीची व्हॅल्यू काय घ्यायची ती. ओके. इथं दुसऱ्या मेथड कुठल्या नाही आहेत लक्षात घ्या. हे असंच करावं लागेल. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम बघा. आता हे थोडंसं छोटं दिसेल तुम्हाला, पण थोडंसं नीट लक्ष द्या. हे फंक्शन दिलंय त्यांनी. ओके. फंक्शन दिलंय. बरोबर आहे? आता तुम्ही त्यात काय करा माहितीये का? हे जे फंक्शन आहेत ई रेज टू एक्स, साइन एक्स, कॉस एक्स हे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे डोमेन्समध्ये. देअरफॉर कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. ओके. महत्वाचं म्हणजे बघा मी पाय बाय 4 इथं पुट केलं. पाय बाय 4 म्हणजे 45. मला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये sin 45 आणि cos 45 ची व्हॅल्यू सेम असते. मग जर मी इथं 45 पुट केलं तर एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 0 येते. आता एफ ऑफ व्हेरिफाय म्हणजे मला सी ची पण व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर आहे. मग पहिला कंडिशन तर सॅटिस्फाईड होतात का बघायचंय. मग एफ ऑफ ए तर 0 आलं. आता एफ ऑफ बी 5 पाय बाय 4 आहे. आता बघा हे 1 पाय बाय 4, 2 पाय बाय 4, 3 पाय बाय 4, 4 पाय बाय 4, 5 पाय बाय 4.
थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह येणार आणि कॉस सुद्धा निगेटिव्ह येणार कारण टॅन पॉझिटिव्ह आहे तिथं. मग जेव्हा इथं व्हॅल्यू पुट करणार मी ते साइन एक्स त्यांनी दिलंय पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह होईल आणि कॉस त्यांनी निगेटिव्ह दिलंय ते पॉझिटिव्ह होईल. म्हणजे परत त्याच व्हॅल्यू मिळतील. साइनची व्हॅल्यू निगेटिव्ह होईल, कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कॅन्सल होईल. आन्सर 0 येणार. म्हणजे एफ ऑफ ए इक्वल्स टू एफ ऑफ बी ऑल द कंडिशन्स काय होत्या तिथं सॅटिस्फाईड होतायत. ओके. बरं त्याच्यानंतर आता सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी याचं डेरिव्हेटिव्ह. पण गंमत म्हणजे तिथं प्रॉडक्ट रूल वापरला पाहिजे. फर्स्ट टर्म ॲज इट इज ई रेज टू एक्स असंच ठेवा आणि सेकंड ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. तेव्हा या मायनसचं प्लस होईल. बघायचं झालंय का? आता सेकंड टर्म ॲज इट इज पण फर्स्ट टर्म कोण आहे? ई रेज टू एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स येणार. जेव्हा तुम्ही या दोघातून ही स्टेप नीट बघा या दोघातून जेव्हा तुम्ही ई रेज टू एक्स कॉमन काढा तर कॉसला कॉस कॅन्सल साइन एक्स प्लस साइन एक्स 2 साइन एक्स येते. आता तुम्ही याला जेव्हा 0 शी इक्वेट कराल 2 ई रेज टू सी आणि साइन सी इक्वल्स टू 0 पुट करणार. ई रेज टू कधीही 0 येऊ शकत नाही. नाही येऊ शकत लक्षात घ्या. पण मग साइन सी 0 येणार. याचा अर्थ सी ची व्हॅल्यू 0 कारण साइन 0 ची व्हॅल्यू 0 येते. पण साइन पाय, साइन मायनस पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय ह्या सगळ्याची व्हॅल्यू 0 येते ना. आपण आपला इंटरव्हल किती आहे? मला पाय पेक्षा मोठा पाहिजे आणि 2 पाय पेक्षा लहान पाहिजे. थांबा 1 मिनिटं. मग मला ना पाय इंटरव्हल चालेल रे, पण 2 पाय, 3 पाय नाही चालणार. त्यामुळे सी ची व्हॅल्यू पाय येणार. मायनस पाय सुद्धा येणार नाही. किती येणार? पाय. मग आता मला असं वाटतंय एवढं सफिशियंट आहे तुम्हाला. याचा वापर करून तुम्ही हे एवढा होमवर्क करू शकताय. पॉलिनॉमियल आहे. हे त्याच्या डोमेनमध्ये कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहेत. पॉलिनॉमियल आहे. साइन कॉस दिलंय त्यांनी. मग हे सगळं तुम्ही करू शकताय. काय करणार? एफ ऑफ ए काढा, एफ ऑफ बी काढा. बरं चेक द व्हॅलिडिटी म्हणलंय. सी ची व्हॅल्यू काढायची गरज नाहीये लक्षात घ्या. आता बघा मी काय म्हणतोय. हे तुम्ही केल्यानंतर हे सगळं पुन्हा तेच आहे. का ए ची व्हॅल्यू -1 दिली आणि कुणाची व्हॅल्यू काढायची आहे बी ची. यातनं एक्स स्क्वेअर कॉमन काढा. मग एक्स स्क्वेअर प्लस 1 येईल लक्षात घ्या. आणि त्याच्यानुसार तुम्ही जर समजून घ्या मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या. आता शांतपणे बघा. डोकं वापरा. इथे जर मी -1 पुट केलं तर -1 रेज टू 4 प्लस 1 येणार आहे. -1 चा स्क्वेअर प्लस येणार आहे. मग 1 प्लस 1 2 2 0 येणार आहे. म्हणजे मला एफ ऑफ ए 0 येतोय. मग बी ची व्हॅल्यू काय येणार? मी तुम्हाला सांगू का? 1 पुट करून बघा. मग क्लिअरली तोंडी कळतंय की बी ची व्हॅल्यू काय येणार आहे इथं? 1 येणार आहे. आता मी तुम्हाला हे ॲज अ होमवर्क देतोय बरोबर आहे आणि आपल्याला हा प्रॉब्लेम मी तुम्हाला हिंट देणार आहे. सॉल्व्ह करूया आपण. काय करा माहितीये का? शांतपणे मी तुम्हाला सांगतो. इज ए एफ ऑफ ए म्हणजे जिथं-जिथं एक्स आहे तिथं 1 पुट करा. म्हणजे तुम्ही सुरुवातच अशी करा बरं का बाळांनो, इकडं लिहा एफ ऑफ ए आणि इकडं लिहा एफ ऑफ बी. म्हणजे इकडं तुम्ही एल-एच-एस लिहिताना जिथं-जिथं एक्स आहे तिथं 1 पुट करा. तुम्हाला पी आणि क्यूच्या सर्मात काहीतरी मिळेल. आर-एच-एसला जिथं-जिथं एक्स आहे तिथं 3 पुट करा. ओके. आणि तुम्हाला मिळणार काय मग? सायमल्टेनियस इक्वेशन. कदाचित ते असं मिळेल 3p + 2q = 7. एक लिहायचं म्हणून लिहिलंय मी. मग असं एक सायमल्टेनियस इक्वेशन मिळेल तुम्हाला. नेक्स्ट स्टेप काय करा तुम्ही माहिती आहे का? तुम्हाला सी ची व्हॅल्यू दिली बरोबर आहे. मग तुम्ही हे जे आहे ना ह्याचं काढा डेरिव्हेटिव्ह. ह्याचं काय काढा तुम्ही? डेरिव्हेटिव्ह. जिथं-जिथं एक्स आहे तिथं ही व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन मिळेल. मग तुम्ही 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करा. तुम्हाला पी आणि क्यूच्या व्हॅल्यू मिळतील. पी आणि क्यू. सी-ई-टीला सांगतो एवढी किचकट नको असेल तर आपण ऑप्शन सुद्धा पुट करून बघू शकतोय. ऑप्शन सुद्धा पुट करून बघू शकतोय कारण तसे इंटरव्हल 1 आणि 3 आहे. फारसं अवघड नाहीये. म्हणजे मी समजा पहिला हा ऑप्शन घेतला कुठलातरी. चला हा ऑप्शन घेतला. तर मला काय करावं लागेल? एच्या ठिकाणी इथं मला 11 ठेवावं लागेल आणि इथे ठेवावं लागेल -6 आणि मी एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल येतो का बघेन. तरी चालेल सी-ई-टीला. तर मला सांगा मग हे तुम्ही करणार आहात. व्हिडिओ खूप छोटा झालाय. ओके. पण होमवर्क खूप जास्त आहे. तासापेक्षा जास्त वेळ द्या, पण रोज थेरम कंप्लीट करा. पुस्तकातले प्रॉब्लेम तेच परीक्षेत येणार आहेत आणि माझ्या एक लक्षात आलंय, की ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये रोल्स, एल-एम-व्ही-टी किंवा वर्ड प्रॉब्लेम आहेत ना यातले, हे परीक्षेत विचारतायत. कॉन्स्टंट फाइंड आउट करा. ए, बी, पी, क्यू हे परीक्षेत येतंय सी-ई-टीमध्ये. बोर्डला सुद्धा असले प्रॉब्लेम 4-4 मार्काला येतायत. मग करा कंप्लीट होमवर्क. ऑल द बेस्ट.